आणि यानंतरची बातमी आहे लक्ष्मण हाकेंसंदर्भातली। लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली। हाकेंनी पैशांची ऑफर त्यांना मिळाल्याचा उल्लेख करण्यात येतोय। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला। जय महाराष्ट्रच्या हाती सध्या ती ऑडिओ क्लिप लागलेली आहे आणि जय महाराष्ट्र सुद्धा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं। तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय, कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं? तुमचा यूपीआय नंबर असेल तर पाठवतो एक हा रितेश सांगता यूपीआय का? नंबर फोन पे गुगल पे सांगता का मला? गुगल पे फोन पे यूपीआय नंबर आहे का? गुगल पे सांग बरं त्याला थांबा सांगते मी। हॅलो हा तुमचा फोन पे गुगल पे नंबर सांगा की। सरांचा नाही का? सरांचा नाही त्यांचं नाही। बरं द्या की सरांकडे। त्याचा अकाउंटच नाही। बरं सरांचा अकाउंट बरं द्या की सरांकडे। ऐका ना ऐका, हा सर माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे देत पण नाही। हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तर मला। बरं बरं। दरम्यान या संदर्भामध्ये लक्ष्मण हाकेंनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया। तो व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यामध्ये व्हिडिओ फोन करणाऱ्याचा आणि दोन्हीकडचे नंबर आहेत। त्यामध्ये त्या नंबरवरचं त्यांनी कसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागला असेल, पैसे दिले असतील, घेतले असतील आणि कायदाभंग केला असेल तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका। कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय, महाराष्ट्रात रात्रंदिवस पळतोय, मेळावे आंदोलनं करतोय आणि काही लोक उदारांतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं, हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कट कारस्थान आहे। याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही।